मी इन्स्टंट मेदूवडा कसा तयार करते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर यासाठी मी इथे 1 वाटी रवा आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे। गॅस ऑन करून त्यावर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी टाकायचं आहे। रवा ज्या वाटीने आपण मेजर केलेला आहे त्याच वाटीने इथे मी 3 वाट्या पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स ॲड केलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चिली फ्लेक्स टाकू शकता। त्यानंतर मी इथे मीठ ॲड करून पाण्याला एक उकळी काढून घेतलेली आहे। उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा आहे। रवा मिक्स करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की यामध्ये काही गाठ तयार होणार नाही आणि एक सॉफ्ट डो तयार होईपर्यंत तो रवा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर एक डो तयार झाल्यानंतर रवा शिजण्यासाठी यावर मी आता एक झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटे वाफ काढून घेणार आहे। रवा शिजून झाल्यानंतर या रव्याला मी एका ताटामध्ये, त्या ताटाला थोडंसं तेल लावलेलं आहे आधी आणि त्या ताटामध्ये हे सगळं पीठ जे आहे रव्याचं ते आपण काढून घेणार आहे। आणि हे पीठ काढून झाल्यानंतर ते आपल्याला एक सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे। मळण्यासाठी मी इथे थोडंसं पाण्याचा हात लावत लावत त्याचा एक सॉफ्ट डो तयार करून घेतला, बघू शकता तुम्ही। आणि डो तयार करून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे आता वडे तयार करून घ्यायचे आहे। खूप इझिली हे वडे बनून जातात। उडीद वडे बनवताना थोडासा त्रास होतो की शेप वगैरे आपल्याला बनवता येत नाही, तर हे या वड्यांसाठी असं काहीही नाही आहे, खूप इझिली हे वडे बनून जातात। याच पद्धतीने बघू शकता मी याच पद्धतीने सगळे वडे जे आहेत ते बनवून घेतलेले आहे। आणि हे सगळे वडे बनवून झाल्यानंतर याला मी आता डीप फ्राय करून घेणार आहे। आणि फ्राय करताना गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने जर वडे फ्राय केले तर ते छान आतून सॉफ्ट होतात आणि बाहेरून क्रिस्पी होतात। तर बघू शकता मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे फ्राय करून घेतलेले आहे आणि त्यानंतर ते काढून घेतलेले आहे। आणि याच पद्धतीने मी माझे बाकीचे राहिलेले सर्व वडे जे आहे ते फ्राय करून घेणार आहे। हे वडे जे आहे ते आपण सॉससोबत, शेजवान चटणीसोबतही खाऊ शकतो आणि आपली नॉर्मल खोबऱ्याची चटणी जी आहे त्यासोबतही खाऊ शकतो। मी आज खोबऱ्याची चटणी बनवणार आहे, तर त्यासाठी मी खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे, मिरची, लसूण, मीठ हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर त्याला सिंपल आपली जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि आपली चटणीही तयार आहे। याच पद्धतीने आपला मेदू वडा आणि चटणीही तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट